नमस्कार सर्व अंगणवाडी सेविकांना खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका या पदावरून पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करण्यासंदर्भातल्या नियमामध्ये मोठा बदल झालेला आहे। अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा GR आलेला आहे। तर या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा निर्णय आहे। या ठिकाणी अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नतीने देताना वयाची अट 45 वर्षे होती ती रद्द करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयामध्ये अनेक रिट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षांहून कमी नसेल व त्यांची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षांहून कमी नसेल इतका अनुभव असेल, तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरविले आहे। या ठिकाणी आता मुख्य सेविका होण्यासाठी या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीकरिता वयाची 45 वर्षाची अट रद्द केली आहे। या दोन्ही आदेशाचा एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठीची वयोमर्यादा ही निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील। म्हणजे या ठिकाणी आधीचे जे 45 वर्षे वयाच्या आतीलच अंगणवाडी सेविका या पदोन्नतीसाठी पात्र राहील हा नियम रद्द करण्यात आलेला आहे। त्यांची वयोमर्यादा आता 50 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। यामध्ये अनेक अंगणवाडी सेविकांना यामध्ये फायदा होणार आहे। तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। सदर शासन निर्णय बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।